न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा। जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल CMO येथे प्राप्त झाला असून त्या माध्यमातून जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे खबरदारी म्हणून मेल पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मार्च महिन्यात 3 वेगवेगळे मेल प्रशासनाला प्राप्त झाले होते। त्यात काही अधिकाऱ्यांना मारू, जळगावात अशांतता पसरवू असा मजकूर लिहिला आहे। हे मेल आल्यानंतर जळगाव सायबर पोलीस स्थानकात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने देखील असा मेल आलेला आहे। मात्र यात काही विशेष असं आढळून आलं नसून यात कोणत्याही प्रकारच्या डार्क वेबचा वापर करण्यात आलेला नाही। गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे। दरम्यान जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्यासह काही अधिकाऱ्यांना मारण्यासह RDX बॉम्बने काही राष्ट्रपुरुषांचे पुतळे उडवून देण्याची देखील धमकी मेलमध्ये देण्यात आली आहे। मेल पाठवणारा व्यक्ती एकच असल्याचा संशय पोलिसांना मेलमध्ये लिहिलेल्या भाषेवरून आला आहे। या मेलची संपूर्ण चौकशी जळगाव पोलिसांच्या वतीने सुरू आहे। हा गंभीर प्रकार आहे। निश्चितपणे जळगाव पोलिसांच्या माध्यमातून मेल पाठवणारी चौकशी करण्यात येईल अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना धमकीचा मेल आलेला आहे। अज्ञात व्यक्तीने मेल केलेला आहे की अंदाजून किंवा वेगळ्या पद्धतीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे। CMO ऑफिसला तो मेल पाठवलेला आहे। ही बाब असेल तर चुकीची आहे। SP साहेबांना सूचना दिल्या जातील आणि तातडीने त्या कोणी ईमेल पाठवलाय त्याचा शोध घ्यावा आणि कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील। मागच्या मार्च महिन्यामध्ये 3-4 मेल्स आलेले आहे। म्हणजे त्यांचे अनॅनमस मेल आहे, अलग अलग नावाने त्यांनी मेल पाठवण्यात आले होते। ती मेल आपला पोलीस स्टेशन स्तरावर काय मेल आला, काय SP ऑफिसला, काय ॲडिशनल SP ऑफिसला, काय कलेक्टर ऑफिसला देखील मेल आलेले आहे। ते मेलमध्ये असं भरपूर अधिकाऱ्यांना मारू, अशा जळगावमध्ये अशांती क्रिएट करू असं त्यांनी उल्लेख केले होते। ते मेल जरी वाचल्यानंतर काही सिरियसनेस कोणाला वाटत नाही अशा पद्धतीचं एकदम मोगम पद्धतीने त्यांनी जे कोणी दुखवलेलं, एखादी कारवाईमध्ये दुखवलेलं माणसं ज्या पद्धतीने मेल करतात तेव्हा ज्या पद्धतीनं आपल्याला लेटर्स पाठवतात त्या पद्धतीच्या त्यांच्या वाक्यरचना होत्या। ही सर्व मेल आल्यानंतर आम्ही जळगाव सायबर सेलमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या गुन्हा दाखल करून ते पुढील जे email ID ही मेल कुठून पाठवलेला आहे, हे मेन नेमका माणूस कोण आहे याची शोधण्याची प्रक्रिया आमची चालू आहे। बेसिकली त्यांचं ज्या पद्धतीचं त्याचे वर्डिंग्स होतं म्हणजे सर्व मेल एकच माणसाने पाठवलेलं आहे। म्हणजे त्याच्यामध्ये काय पोलीस अधिकाऱ्यांचं नाव आहे आणि काही मोठा माणसाचं देखील नाव त्यांनी असंच त्यांनी उल्लेख केले होते। ते मेलचं काही सिरियसनेस असं वाटत नाही। मेल करताना डार्क वेबचा वापर केल्याचं काय डार्क वेबचा असं काय अजूनपर्यंत आम्हाला समोर नाही आलेलं आहे। त्यांनी एक ईमेल प्लॅटफॉर्म त्यांनी निवडले होते, त्या ईमेल प्लॅटफॉर्मवरून त्यांनी मेल केले होते। मागच्या महिन्यात 3-4 वेळेला आले होते। शेवटचे मेल 27 मार्चचा शेवटचा मेल आला होता। त्या संदर्भात कोणाला अटक केली होती का मार्च मध्ये? तेच गुन्हा दाखल करून आमचा तपास चालू आहे। म्हणजे ही मेलमध्ये भरपूर काही गोष्टी उल्लेख केलेला आहे। जळगावचा कोणी म्हणजे त्याच्या विषयावर अलार्म व्हायचं काय गरज नाहीये, कोणी घाबरायचं काय गरज नाहीये। ही एकदम नॉन सिरियस मेल आहे आणि असे मेल आणि असे लेटर भरपूर आपल्या पोलीस डिपार्टमेंटला प्राप्त होत असतात आणि प्रत्येक वेळी म्हणजे त्याच्या सिरियसनेस अनुसार आम्ही रिॲक्ट करतोय आणि याच्या सिरियसनेस अनुसार आम्ही देखील रिॲक्ट करतोय आणि प्रथमदर्शनी काही सिरियसनेस वाटत नाही। नागरिकांना मी काय आव्हान म्हणजे ही मेलमध्ये काही सिरियसनेस वाटत नाहीये म्हणून म्हणजे कोणी काही घाबरायचं किंवा अलार्म व्हायचं गरज नाही।